मस्त यमी रेसिपी क्रिस्पी कॉर्न. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि असं चटपटीत खायचं आहे तर ही क्रिस्पी कॉर्न रेसिपी नक्की करा. साहित्य आणि कृती बघूया. कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे हे एकदा धुवून घेतलेले आहेत आणि टोपामध्ये पाणी घेऊन ह्याच्यामध्ये आपल्याला वाफवायला ठेवायचे आहेत. गॅस मीडियम ठेवून मी ह्याला एक उकळी काढून घेणार आहे जेणेकरून हे कॉर्न व्यवस्थित शिजतील. चवीप्रमाणे मी इथे थोडं मीठ घालून घेते. कॉर्नला अशी व्यवस्थित उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे उकळी आली छानपैकी म्हणजे शिजले आहेत कॉर्न. मी गॅस बंद करून घेतला आहे आणि तिथपर्यंतच मी ह्याला लागणारा कांदा, मिरची, लसूण हे एका साईडला कापून घेते आहे. कॉर्नमधील सर्व पाणी मी असं गाळणीने काढून घेतलं आहे आणि हे थोडं थंड होऊन द्यायचं आहे की ज्याला हे कोटिंग आपलं व्यवस्थित लागेल. आणि हे थंड झाल्यावरती ना ह्याच्यावरती थोडा 1 चमचा मैदा घेतला आहे आणि तो असा छानपैकी असा भुरभुरून घ्यायचा आहे आणि त्याला कोट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये पण घातलं आहे आणि काळी मिरी पावडर हे असं घालून त्याला कोट करून घ्यायचं आहे. थोडं व्यवस्थित मैदा कोट झाला की त्याच्यामध्ये मी घातलं आहे कॉर्नफ्लॉवर. ह्यानी क्रिस्पीपणा येतो आणि असं हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलं आहे. साधारण मोठा 1 चमचा आहे या एवढ्या कॉर्नसाठी आणि छानपैकी ह्याला कोट करून घेतलं आहे. 5-1 मिनटे असंच ठेवलं आहे आणि तेल गरम करत ठेवलं आहे. कांदा मिरची बरोबर तुम्ही आवडत्या भाज्याही याच्यामध्ये घालू शकतात. हे थोडे इथे मसाले घेतलेले आहेत. तेल व्यवस्थित गरम झालं की हे आपले जे कॉर्न आहेत ना ते अशा झाऱ्याच्या सहाय्यानेच त्याच्यामध्ये टाकायचे, कारण का हे कॉर्न असे उडतात वरती. तर त्याला थोडं सांभाळूनच आपल्याला ह्याच्यामध्ये हे असं फ्राय व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत 2-3 मिनटामध्ये होतात. मीडियम गॅस ठेवा. व्यवस्थित हे कॉर्न गरम होतात आणि ऑलरेडी ते शिजले. फक्त तो क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण हे असे छानपैकी तळून घेते. 2-3 मिनटामध्ये हे कॉर्न छान तळून होतात आणि 2 बॅचमध्ये मी हे तळून घेते आणि हे तळलेले जे कॉर्न आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते. ते तेल आपल्याला जे थोडंसं राहिलेलं तेल असतं ना ते याच्यामध्ये वापरता येतं. कढईतलं सर्व तेल काढून ह्याच्यामध्येच मी ह्याला फोडणीला घालणार आहे जेणेकरून अजून क्रिस्पीनेस वाढणार आहे त्याचा. आपल्या मुलांसाठी रेसिपी नक्की करा. ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्याही घालू शकतात. मुलांनी आवडीने खातात आणि चवीलाही छान लागते. एकदम कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये ही कापलेली मिरची, लसूण, कांदा आणि तुम्हाला आवडत असेल तर ह्याच वेळी थोड्या भाज्याही टाकू शकतात. जसं की शिमला मिरची आहे, गाजर आहे, फरसबी आहे आणि ती मुलं खातात. त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं ना. तर इथे मी आता हे 3च गोष्टी घेतल्या आहेत. तर हे छान असं चांगलं गरम करते मीडियम गॅसवरती. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मिरची, लसूण, कांदाच घेतला आहे. पातीचा कांदा वापरू शकतात. अशा तुम्ही आवडीप्रमाणे भाज्याही याच्यामध्ये ॲड करू शकतात. आणि हे व्यवस्थित असं छान फ्राय झालं की ह्याच्यामध्ये जे क्रिस्पी कॉर्न आहेत म्हणजे आपण जे तळलेले कॉर्न आहेत ते मी घालून घेतलेत. परत ह्याला मीडियम गॅसवरतीच थोडं फ्राय करायचं आहे अगदी 1 मिनटं सगळं मिक्स होईपर्यंत. आणि ह्याच्यामध्ये नंतर मीठ वगैरे तर आपण टाकलेलं आहे. हा जो मसाला आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये धणा पावडर, मिरची पावडर, हळद, थोडी काळी मिरी हा मसाला आहे थोडा थोडा आपल्या आवडीप्रमाणे तोही ॲड करायचा. थोडंसं किंचित मीठ टाकलं आहे आणि हे परत इथे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं, टॉस करून घ्यायचं. आणि शेवटी याच्यामध्ये मी थोडा लिंबाचा रस टाकला आहे. खूप मस्त लागतं, टेम्पटिंग लागतं. नक्की रेसिपी करून बघा. सोपी आहे आणि मुलांसाठी तर नक्की करून बघा. आवडीने खातात मुलं आणि कॉर्न हे पौष्टिक आहेत. थोडासा लिंबाचा रस असं छान चटपटीत लागण्यासाठी आणि असं प्लेटमध्ये मी हे कॉर्न, क्रिस्पी कॉर्न खूप मस्त लागतात, काढून घेतले आहेत. रेसिपी आवडली तर एक लाईक, कमेंट्स, शेअर नक्की करा. आपली क्रिस्पी कॉर्न रेसिपी रेडी आहे खाण्यासाठी. खूप झटपट अशी रेसिपी होते. सगळी साहित्य थोडीफार घरात असतील तर ही रेसिपी छान होते. असा पण मका बॉईल करून खाल्ला छान लागतो, पण ही क्रिस्पी कॉर्न रेसिपी खूप मस्त लागते.